अकोला जिल्ह्यातील मलकापूर येथील बालाजी विद्या मंदिर कॉन्व्हेंटमध्ये 7 जून 2024 शुक्रवार रोजी श्री गुरुदेव बाल संस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले। अकोला जिल्ह्यातील मलकापूर येथील रामराव पोटखेडे दादा व श्री गुरुदेव शिवा मंडळ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी श्री गुरुदेव बालक बालिका सुसंस्कार शिबिर साजरे करीत असतात। याही वर्षी 7 जून ते 26 जून 2024 पर्यंत अकोला मलकापूर येथील बालाजी विद्या मंदिर कॉन्व्हेंटमध्ये बालक बालिका शिबिराचे आयोजन केले आहे। यामध्ये योग, प्राणायाम, ध्यान साधना, लाठीकाठी, ओळख, सुंदर जीवनाची, थोरांचे मार्गदर्शन, संगीत, गायन, भजन, बौद्धिक भजन व श्लोक पाठांतर इत्यादी वर्ग शिकवले जाणार आहेत। या गुरुदेव शिबिराचे उद्घाटन वंदन दादा कोहाळे, केंद्रीय सदस्य कार्यकारिणी, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मोजरी, सुमनताई भालदाने, अध्यक्ष बालाजी विद्या मंदिर कॉन्व्हेंट मलकापूर, किरणताई बोरा खेडे, नगरसेविका ॲडव्होकेट नितीन दादा गवडी, सामाजिक कार्यकर्ते गोपालदादा मुळे, चंद्रकांत अवसार यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, अकोला। पाटेगळे दादा व गुरुदेव सेवा मंडळी MCN न्यूजच्या वतीने सर्वांना आज शिबिर ठेवल्याबद्दल MCN न्यूजच्या वतीने शुभेच्छा देतो। दादा, जे आपलं नाव काय दादा? रामराव पाटेखेडे, गुरुकुल मलकापूर। दादा, आज जे आपल्या बालाजी कॉन्व्हेंटमध्ये शिबिर ठेवलं, हे कशाचं शिबिर आहे सर? हे बालिका सुसंस्कार शिबिर आहे आणि याचं नियोजन केलेलं आहे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत श्री गुरुदेव सेवा मंडळ मलकापूर आणि बालाजी विद्या मंदिर कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि त्याचा उद्देश आमचा एकच आहे की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्यामाजी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगतीला समाजी शेकडो महापुरुष। दादा, जे शिबिर ठेवलं आपण गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने, हे दरवर्षी शिबिर असते काय? हो, अनेक ठिकाणी हे शिबिर आयोजित केले जातात, पण या मलकापूर परिसरामध्ये आम्ही पहिल्यांदाच हे बालिका शिबिर घेतलेलं आहे। दादा, या शिबिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था होते का? हो, सर्व विद्यार्थ्यांची म्हणजे 2 टाइम लंच जेवणाचं काही असते की काही घरून असते? याच्यामध्ये शिबिराचे 2 प्रकार आहेत, एक निवासी शिबिर, एक अनिवासी शिबिर। तर हे आम्ही अनिवासी शिबिर घेतलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये मुलांना नाश्ता वगैरे दिला जातो, पण जेवणाची किंवा राहण्याची व्यवस्था आम्ही इथं करत नाही। मुलं सकाळी येतात आणि शिबिर संपल्यानंतर त्यांच्या घरी जातात। दादा, हे शिबिर जे आज आपल्या इथं उद्घाटन झालं, हे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे? या शिबिराचं नियोजन 10 दिवसाचं आहे। दिनांक 7 जूनला उद्घाटन झालेलं आहे आणि 16 जून रविवारला या शिबिराचा समारोप होणार आहे। सध्या या शिबिरात किती विद्यार्थी ऍडमिशन झाले? आतापर्यंत 35 ते 40 मुलींनी या शिबिरामध्ये नावाची नोंदणी केलेली आहे, कारण हे बालिका शिबिर आहे आणि स्पेशल मुलींकरताच आम्ही ठेवलेलं आहे। धन्यवाद दादा, MCN न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहोत। धन्यवाद।